आकांक्षा शौचालयाचे माननीय आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते माननीय आयुक्त यांच्या उपस्थितीत उद्घाटन। महानगरपालिकाच्या वतीने हा उपक्रम चांगला राबवण्यात आला आहे। नागरिकांना नक्की पसंत पडणार आहे। माननीय आमदार सुधीरदादा गाडगीळ महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारे सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे। नवतंत्रज्ञान आधुनिक पद्धतीने आकांक्षा शौचालय आणखीन 15 ठिकाणी उभारण्यात येणार आहे। माननीय सत्यम गांधी आयुक्त भा.प्र.से. महानगरपालिका क्षेत्रात सांगली येथील नव्याने उभारण्यात आलेल्या आकांक्षा पावडर रूम शौचालयाचे माननीय आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते माननीय आयुक्त यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले। महिलांसाठी वेगळी सोय, पुरुषांसाठी वेगळी सोय, नाममात्र 10 रुपये शुल्क असणार आहे। एसीची सुविधा आहे। माननीय आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त स्मृती पाटील यांनी सदर कार्यक्रमाचे नियोजन केले होते। आकांक्षा शौचालय ही नव्याने संकल्पना असून सांगली शहरात आता 2 आकांक्षा शौचालय उद्घाटन करण्यात आले आहे। सांगली येथे विश्रामबाग चौक, नेमिनाथ नगर, चिल्ड्रन पार्क समोर आज आकांक्षा शौचालयाचे उद्घाटन झाले। माननीय आमदार, माननीय महापौर दिग्विजय सोरेंशी यांच्या उपस्थित झाले आहे। पुढील काही दिवसात महानगरपालिका क्षेत्रात ही संख्या 15 पर्यंत होणार असून अशी माहिती डॉ. रवींद्र ताटे यांनी दिली आहे। महाराष्ट्रात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका ही पहिलीच महानगरपालिका असा उपक्रम राबवित आहे। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सदरच्या आकांक्षा शौचालयाची निर्मिती करण्यात आली आहे, अशी माहिती ओलू पावडर रूम निर्मिती यांनी दिली आहे। यावेळी माजी नगरसेविका दीपांजली धोपे पाटील, संतोष पाटील, लक्ष्मण नवलाई, मान्यवर, स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते। मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके। अशाच नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। आम्ही देणार आणि त्याच्या नाममात्र 10 रुपयाचे शुल्क आहे आणि अशी संकल्पना पहिल्यांदा सांगली महानगरपालिकामध्ये राबवली जात आहे आणि आम्ही याला फ्युचरमध्ये आणखी रिप्लिकेट करून पूर्ण महानगरपालिका क्षेत्रात राबवणार। रचना कशा प्रकारे आहे, कारण इतर पावडर रूम आणि इतर टॉयलेट किंवा या पावडर रूमात फरक काय आहे? याच्यामध्ये असं आहे की आम्ही मिनिमल कॉस्ट ठेवलेले आहे आणि कसं याला प्रॉफिटेबल बनवता येईल, म्हणजे लोकांसाठी पण कमी फीस प्लस जे काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना पण हे चालवण्याला सुविधा मिळेल, त्यासाठी आम्ही पावडर रूम तयार केलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच एसी पावडर रूम होत आहे, तर काय आम्ही असं सुविधा नागरिकांना भविष्यात पण देणार आणि जसं मी सांगितलं महानगरपालिका क्षेत्रात आणखी असे 20 ठिकाणी आम्हाला असं पावडर रूम करण्याचे प्रयोजन आहे आणि त्याच्यामध्ये एक कॅफे प्लस सुसज्जित एसीचं वॉशरूम बोथ फिमेल आणि मेलसाठी आम्ही देणार आणि त्याच्या नाममात्र 10 रुपयाचे शुल्क आहे आणि अशी संकल्पना पहिल्यांदा सांगली महानगरपालिकामध्ये राबवली जात आहे आणि आम्ही याला फ्युचरमध्ये आणखी रिप्लिकेट करून पूर्ण महानगरपालिका क्षेत्रात राबवणार। रचना कशा प्रकारे आहे, कारण इतर पावडर रूम आणि इतर टॉयलेट किंवा या पावडर रूमात फरक काय आहे? याच्यामध्ये असं आहे की आम्ही मिनिमल कॉस्ट ठेवलेले आहे आणि कसं याला प्रॉफिटेबल बनवता येईल, म्हणजे लोकांसाठी पण कमी फीस प्लस जे काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना पण हे चालवण्याला सुविधा मिळेल, त्यासाठी आम्ही पावडर रूम तयार केलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच एसी पावडर रूम होत आहे, तर काय आम्ही असं सुविधा नागरिकांना भविष्यात पण देणार आणि जसं मी सांगितलं महानगरपालिका क्षेत्रात आणखी असे 20 ठिकाणी आम्हाला असं पावडर रूम करण्याचे प्रयोजन आहे। आम्ही भुके नाही देत, इव्हॉल्व होतो सर। मी घाटकोपरला ना तिकडे
उडू काय ಹೌದಾ ಎಂತ ವಿಶ್ರಾಮ काय